मित्रांनो, आपलेच दात आणि आपलंच ओठ असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। अर्थातच भावी शिक्षकांचा फुटबॉल करण्याचं काम शालेय शिक्षण विभागाकडून केलं जाते। मग ते शिक्षण विभागाचं शिक्षण कार्यालय, मंत्रालय असो, आयुक्तालय असो किंवा ते परीक्षा परिषद असो, आता पवित्र पोर्टल सुरू व्हायला हवं ही वास्तविकता आहे। अर्थातच त्याच्याबद्दल आवाज सुद्धा उठवला जातोय, त्याच्याबद्दल आश्वासनावरती आश्वासनं दिली जातात आहे। परंतु हा सवाल कोणी विचारलाय माहिती आहे का? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच हा प्रश्न विचारलेला आहे की राज्यामध्ये तब्बल 18,000 शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि असं असताना सुद्धा अजून पोर्टल का चालू झालं नाही। या परीक्षा परिषदेला आमचा सवाल आहे की तुम्ही अजून मार्क्स का महाराष्ट्र शासनाकडे दिली नाहीत। कारण याच्या संदर्भात जेव्हा आपण आयुक्तालय, मंत्रालय याच्या संदर्भातला फॉलोअप घेतलेला आहे तेव्हा मात्र हे सांगत आहेत की आमच्याकडे परीक्षा परिषदेने अजूनपर्यंत रिझल्टचा डेटाच पाठवलेला नाही आहे। बरं, हा डेटा ते का पाठवू शकले नाहीत? कारण पहिल्यांदा निकाल लावला त्याच्यामध्ये डबल नावं, सिंगल एंट्री, प्रियंकाबाई, कमलाबाई अशी वेगवेगळी नावानुसार त्यांनी एंट्री केली आणि 0 मार्क्सनुसार त्यांनी जो घोळ घातला। आता त्याच्यानुसार त्यांनी डबल आपलं मार्कशीट आहे ते अपलोड केल्यानंतर सुद्धा तो जो डेटा आहे तो शासनाला मात्र दिलेला नाही आहे। बरं, सध्या संच मांडण्याचं काम आहे ते अगदी तेजीत चालू आहे। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा झालेला आहे, तो इथून पुढे होणार आहे। त्यामुळे जे लोक सांगतात आहे की पदभरतीला जागा येणार नाहीत त्यांना सर्वांना सांगायचं की जागा 100% येणार आहेत। कारण 100% पदभरतीची फाईल अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसारच भरती करण्याचा NEP-नुसार शासनाचा निर्णय आहे, हे मात्र कन्फर्म आहे। त्यामुळे कोणीही काही कुठलंही वातावरण जरी केलं तरीसुद्धा जागा येतील त्याच्याबद्दल शंका नाही, परंतु अव्वाच्या सव्वा जागा येणार नाहीत हे सुद्धा वास्तव आहे। नुकतंच आपण फेसबुक, इंस्टाग्राम आणि इवन यूट्यूबवरती सुद्धा एक शॉर्ट टाकलेला आहे, जागांबद्दलचा, मेरिटबद्दलचा पूर्णता दिलेला आहे। बालुशा माना म्हणून सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक माहिती मिळून जाईलच। परंतु जेव्हा सरकार वास्तवापासून दूर पळते आणि हा जो फुटबॉल आहे अभियोग्यताधारकांचा, भावी शिक्षकांचा, नोकरीसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांचा, तो इतका असह्य आहे की आचारसंहितेनंतरच पोर्टल सुरू होणार आहे। त्याच्यावरती आस्थापना असतील 1 ते 12च्या सोबतच उमेदवारांसाठी सेल्फ सर्टिफायसाठी असेल किंवा जो डेटा आहे तो अपलोड केला जाईल असं एकीकडून एका प्रशासनाकडे सांगितलं जातंय। परंतु दुसरं प्रशासन असं म्हणतंय की संच मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आहे, पोर्टल आम्ही अगदी 4 दिवसात सुरू करू। सोबतच तिसरी आस्थापना जी शालेय शिक्षण विभागाचीच आहे ती अशी सांगते की का सुरू केलं नाही आम्हाला माहीत नाही आणि ते हात वरती करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते एकमेकांवरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये कोणतंही ठोस उत्तर कोणाकडूनही मिळत नाही आहे। मग ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असो किंवा आयुक्त कार्यालय असो किंवा मंत्रालय असो, इतकी असह्य परिस्थिती सध्याची झालेली आहे। मग 2,11,000 उमेदवारांनी जी परीक्षा दिली त्याच्यामध्ये जो काही झोळ झाला, सिंगल एंट्री, डबल एंट्री, ते कमी करण्याचं काम सध्या परीक्षा परिषद करत आहे। स्वतःच्या चुकावरती पांघरून घालण्याचं काम करत आहे। ज्यांच्यावरती अन्याय झाला न्याय देण्याचं त्यांचं दूरसुद्धा विचारसुद्धा नाही आहे। आणि एवढं सगळं असताना पोर्टल कधी सुरू होणार याच्याबद्दल आजही कोणतंही उत्तर मिळालेलं नाही आहे मित्रांनो। आणि आता यांच्याकडे ठरलेलं उत्तर झालेलं आहे की आचारसंहितेनंतर बघू। पण त्याच्यासोबतच अजून एक खूप म्हणजे सुखद बातमी अशी आहे की संच मान्यतेची कामं आहेत ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत। आणि एवढं चालू असताना सुद्धा अजून नवनवीन GR म्हणजे पालकर साहेबांकडून काढले जातात आहे की यांचं समायोजन, त्यांचं समायोजन। अरे परंतु जे सध्याचं चालू आहे, सध्या कितीतरी अशा आस्थापना आहेत की तिथं शिक्षक नाही आहेत, ही परिस्थिती आहे। याची जाणीव यांना कधी येणार? आणि ते चालू असताना कंत्राटी पद्धतीने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना त्यांना कंटिन्यू केलं जाते। चाललंय काय आणि भरती कोणासाठी आहे? खरंच हे खूप वास्तव फार भयंकर आहे। आणि किती जरी केलं तरी कुठंतरी शिक्षक संघटना सोबतच आपण अभियोग्यताधारक याच्या संदर्भातला पाठपुरावा घेण्यासाठी कमी पडत आहोत। फक्त जस्ट एक पब्लिसिटी व्हावी म्हणून हे कुठंतरी काम चालू आहे की काय असंच फक्त दिसतंय। अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये सुद्धा हेच उत्तर मिळणार आहे की अधिवेशनानंतर सुरू करू। परंतु आजही यांनी कोणतंही ठोस उत्तर द्यायला
सर्वच आस्थापना मित्रांनो नकार देत आहेत, शांत राहत आहे. आणि त्याच्यामुळे ही जी अवस्था झालेली आहे ना ती आत्ता झाली. तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशीच होईल आणि जे वाट पाहतात आहे त्यांची वाटच लागेल याची मात्र भीती वाटते. म्हणून कुठंतरी सतर्क राहण्याची गरज आहे. आज 1 ते 12च्या सर्व आस्थापनांना मनपा सोबतच खाजगी अनुदानित औषध अनुदानित त्यांनी जागा द्यायला हव्या, त्याच्यासाठी आपण लढतोय. किती लोकांनी मला आत्तापर्यंत पत्र पाठवलेले आहेत, परंतु अशी बरीच आहेत त्याची आम्ही वाट पाहतोय की कधी याल तुम्ही. सोबतच आमदार खासदार यांना भेटून तुम्ही जो पाठपुरावा करत आहात खरंच खूप चांगला आहे, परंतु ते फक्त तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. कोणी उत्तर अजून देऊ शकलं नाही की पोर्टल कधी सुरू होईल. कोण म्हणतं पुढच्या 4 दिवसात होईल, कोण म्हणतं 15 दिवसात. आम्ही करायचं काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मित्रांनो प्लीज बोला. ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून हा आवाज जर आपण उठवला नाही ना तर या लोकांना काहीच पडली नाही आहे. कंत्राटी भरून ठेवलेत. युवा प्रशिक्षणार्थींना कंटिन्यू केलेलं आहे. नुकताच आदेशच्या संदर्भातला शॉर्टसुद्धा नुकताच मी चॅनलवरती टाकलेला आहे. तरीसुद्धा आपण जर शांत असेल ना तर प्रश्न पडतो की खरंच आपण शिक्षक होणार आहोत का. कारण शिक्षण खात्यानं सुद्धा 15 मार्च 2024च्या GRच्या पाठी दडून ऑलरेडी दुसरा टप्पा झाला आहे. हे काही कोणतं एकदम आसमानी काही विषय नाही आहे. हा जागा येणार आहेत परंतु यांना भरायच्या नाही आहेत. त्यांना काही ना काही करून शाळा समूह करून त्यांना 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा, 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचं समायोजन करून नंतर शिक्षक भरती करायची आहे. परंतु सध्याच्या संच मान्यता ज्यांची पूर्ण झाली आहे त्यानुसार जर आता केली तर मित्रांनो आरामात 25 ते 30 हजार पदं भरली जाऊ शकतात. थोडासा विश्वास ठेवा आणि सतर्कतेने आपलं काम चालू राहू द्या. भले तुम्ही कुठूनही असाल, कोणत्याही माध्यमातून तुम्ही काम करत असाल तरीसुद्धा यांना 10-10च्या गटानं या आयुक्त कार्यालयाला, मंत्रालयाला आणि शिक्षण मंत्र्यांना ही 3च गोष्टी आहेत मित्रांनो. आणि ही 3च व्यक्ती जे आपलं पोर्टल रन करू शकतात. बाकीचे फक्त तुम्हाला आश्वासनं देतील. यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे आणि लढूया, जिंकूया. अन्यथा हा प्रश्न असाच निरुत्तर राहतोय की काय हाही प्रश्न मनामध्ये येतो. कारण येणाऱ्या काळामध्ये जेवढी शिक्षकांची पदं रिक्त आहे तेवढीच हे शिक्षक अतिरिक्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे दुस्साहस अक्षरशः त्यांच्याच आस्थापनेकडून केलं जात आहे. म्हणजे कोणत्या लेवलला जाऊन हे चाललं आहे याच्याबद्दल खरंच बोलता येत नाही आहे. आणि तरीसुद्धा TET वर्षातून 2दा घेऊन त्याच्यामध्ये झालेला घोळ झोल आणि अशा करून त्यांना मात्र करोडो रुपये कंपन्यांना, शासनाच्या संबंधित आणि पॉलिटिशियनच्या संदर्भात यांना कमवायचे आहेत. त्यांना काहीच पडलं नाही हो. सामान्य आपल्यासारखा उपोषण करू, आंदोलन करू, जगो की मरो याचं सरकारला काहीच पडलं नाही. मराठी शाळा झेडपीच्या असतील, BMCच्या असतील, मुंबईच्या असतील सारा रास बंद करण्याचं काम चालू आहे आणि भूखंड हा शिखंड बनत आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मलिदा खाण्याचं सध्या काम चालू आहे. वास्तव आहे. डोळे उघडे ठेवून पाहिलं तर तुम्हाला अशा बरेच दिसतील की अल्पसंख्याक नसताना सुद्धा शाळा अल्पसंख्याक झाल्याच्या तुम्हाला दिसतील. म्हणजे हे सगळं आपण फक्त पाहतोय आणि उद्याच्याला याचा उद्रेकसुद्धा झालेला आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मित्रांनो पोर्टल कधी सुरू होणार तर आपल्याला फक्त वाटच पाहावी लागेल. कारण आपली जी थंडाईची भूमिका आहे ती अशीच आहे आणि याच्यातून जोपर्यंत आपण एखादी ठाम भूमिका, ठोस भूमिका घेणार नाही आहे आणि फक्त पब्लिसिटी म्हणून काम करणार नाही, जर काम व्हावं असं वाटत असेल म्हणून जर काम करणार असेल तरच नक्कीच न्याय मिळेल. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि आपला जो लढा आहे, जो जास्तीत जास्त पदभरती येण्यासाठी, पत्र पाठवण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा. तिथं आपला ॲड्रेस दिलेला आहे. लवकरात लवकर पत्र पोचवा जेणेकरून आपल्याला पुढची दिशा ठरवता येणार आहे. कारण नुसतं बोलून चालला नाही. आता गरज आहे ती कृतींची. अन्यथा आपला फुटबॉल करून आपला गेमसुद्धा हे परफेक्ट करतील यात शंकाच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा व्यक्त